घराला जायाचा जायाचा घराला घराला जायाचा जायाचा घराला. तो फायनली आमचं चेकआउट झालेलं आहे, म्हणजे चेकआउट करतो आता. आणि आमचा बँकॉकमधला लास्ट डे आज. आमची फ्लाईट 9:15 वाजता रात्री, पण आता 12 वाजता चेकआउट करावं लागते. तर आम्ही 5 वाजता आम्हाला गाडी घ्यायला येणार आहे. सो आम्ही 5 वाजेपर्यंत जरा इथे मॉल आहेत, एक 2 मॉल आहेत, ते फिरतो आणि मग परत 5 वाजता येतो आणि घरी जातो. फुल धमाल केलेली, फुल एन्जॉय केलेलं आहे. आणि सगळे तुम्हाला ब्लॉग्स एका पाठोपाठ भेटतील. ओके, खूप एडिट करायची बाकी आहेत कारण सर्वच. सो येऊ शकता का एडिट करायला? ती म्हणते तुम्ही येता का एडिट करायला? तेव्हा फिरायला घेऊन गेले का आम्हाला एडिट करायला? खरी गोष्ट आहे. चालेल, मग चेकआउटची प्रोसिजर करून घेतो, भेटतो. सलीला जाय नाही घराला जायचा. पैसेच भेटले नसते आम्हाला, कारण पावती मिस्टेक झाली होती, पण बिचारीने दिले आम्हाला. मग आपण बिचारीला फोटो दाखवला ना. फोटो पिकअप करायला 5 वाजता येणार आहे, म्हणून आमचे हॉटेलमध्येच बॅग ठेवून दिले 5 वाजेपर्यंत. आम्ही तेवढंच मॉल फिरून येतोय. मॉल किंवा अजून काही फिरायचं असेल ते फिरून येतो 5 वाजेपर्यंत. फिरून जाते. सगळ्यांच्या बॅगा ठेवल्या आहे आणि हा एक रूम. सो वी आर गोइंग टू मॉल. ते इंडियन आंटी बसलेले होते, त्या आम्हाला बघून म्हटलं मारते बरं तर काय आता. इंडियन आंटी. बापरे, बेकार होऊन रे भाऊ. आणि ते छत्री पण मी बॅगमध्ये ठेवून दिली. एवढं सगळं बरं तू बसली रे. पूर्ण 250 GB आता भरायला आलेले आहे. प्रसादने भरली ती सर्वी. माझ्यापेक्षा तेच पुढे राहायचे फोटो काढायला असं द्यायच्या. मला तर बिलकुल बी विचारायचं नाही. आता काय करणार माहिती मी, जे पण फोटो काढलेले ते एक ऑप्शन येतो आयफोनमध्ये, बॅकग्राऊंड रिमूव्हर. तिला रिमूव्ह करतो, म्हणजे ती म्हणते ना फोटो काढलेले नाही. ठीक आहे, आता म्हणू नको, आता माझ्याकडे प्रूफ आहे, तू बोललेली. मी सगळं घेऊन घेतलं माझ्या फोनमध्ये. मी सगळं घेऊन घेतलं ड्रॉपने माझ्या फोनमध्ये. इकडून चालू म्हटलं, बोललो ना याच्यात बसले असतील. काय गाणं असली का? गाडी. हो गाडी नाईस. आम्ही पैसे उरवणार होतो भरपूर, पण काय लागूनच गेले शेवटी. आता थोडेच पैसे घेऊन चाललो घरी. फक्त खायला, हां खाण्याला खूप खर्च जातो. हां, आणि पाण्याची बॉटल पण खूप महाग भेटते. किती रुपयाची? 70 बाथ, म्हणजे 210 आपली इंडियन रुपीज. पण नाही 80 नाही, 60 बाथ. 60चे 3 पट केले म्हणजे किती होतं? 180 रुपये. पण 7-Eleven घेतलं तर कमी याच्यात पडतं. पण 7-Eleven कोणती बॉटल घ्यायचं ते पण महत्त्वाचं असतं, कारण हां त्याच्यात म्हणजे पाणीमध्ये चवमध्ये फरक असतो. कोणतं एकदम गोड पाणी असतं. आणि आम्ही ज्या पण 7-Eleven बॉटल घेतल्या ना, त्या डायरेक्ट विहिरीचं पाणी होतं. ते त्याच्यामुळे नंतर कळले आम्हाला ब्रँड, पण नंतर घेतलेच नाही. जेव्हा ब्रँड कळले त्याच्यानंतर घेतलेच नाही आम्ही. मग आम्ही हॉटेलमधलंच पाणी पिलं. हॉटेलचं चांगलं होतं. इथे बरेचसे असे इंडियन फूड्स आहे, पण खूप महाग आहे. फूड आम्ही ट्राय करणार होतो, पण नाही केलं. थाय फूड आम्ही ट्रायच केलेलं नाही, त्याच्यामध्ये ना कारण मी काहीतरी टाकायला राहतं. त्यांची एकच चव लागते. पण आता आम्ही एवढं खाल्लं नाही म्हणून माहीत नाही. इथे आम्ही एक घेतलं की चॉकलेट्स घेतले थायलंड स्पेशल, आणि बाम घेतलेले बाम.
तो एक इथला फेमस बाम आहे, तो 2 बाम घेते. कारण आमच्या हॉटेलपासून तो मॉल एकदमच जवळ आहे, या इथंच पायीच आहे. त्याच्यामुळे टुकटुक वगैरे काही घेतले नाही आम्ही. हां, आता व्हेज खूप कमी ठिकाणी भेटतं, नॉनव्हेजच भेटतं. त्यामध्ये पण नॉनव्हेज कळत नाही. आम्ही जे पैसे घेऊन आलो तिथे रूल आहे 10,000 बात आणि 10,000 बात पर पर्सन राहिलं पाहिजे. फॅमिलीचे 20,000 असे पाहिजे. आता ते म्हणजे आपले इंडियन करन्सी म्हणजे 60,000. ओके, मग आम्ही एवढं बंडल घेऊन गेलो होतो, म्हणजे 60,000 रुपये घेऊन गेलो होतो. ते 60 त्यांनी एवढं दिलं आम्हाला, 20 नोटा. आता मनी एक्सचेंज करण्याचं इथे नाही करणार आहे आम्ही थायलंडमध्ये. आम्ही इंडियामध्येच करू. चालेल, मॉलच्या जवळ आलेलो आहे, आता बोलतो नंतर. मोठी बिल्डिंग आहे ना सगळ्यात वरची, तिच्या खाली आहे मॉल. असं बोलणं होतं. बंद आहे काय? बंद आहे काय म्हणलं? स्ट्रेटनरचे प्रकार कोणतं प्राईस होते? किती? 600. बात 600 बात. आप दो लेते हो 1100, 550 का चलेगा. एक लेते 650. ये भी परफ्यूम है क्या? जी, वो भी सैंडल जैसा. सैंडल. नाही नाही, पॅकिंग किती छान आहे. आपको स्टॉक चाहिए, लाइट चाहिए? असं टकली बाई. अरे बाई, हिला बघून याला बघून 2 मिनटं डायरेक्ट घाबरलो तर काय. हा, तर खरंच असं वाटतं कोणते टकला बसणार. अवघड आहे. म्हणजे आम्ही नाही का कॉर्नरवरून आलो आणि लगेच ते दिसलं. म्हटलं हे काय, आणि असं कपड्यांच्या पाठीमागे होतं ना, त्याच्यामुळे नाही का ते वेगळंच वाटलं. म्हटलं मलाच दिसतं का फक्त, मग हिला पण दिसलं, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ दे चल. ती काय बोलली तुला? भैया मला म्हणे, भैया भामी के लिए ले लो, भाभी के लिए. मी म्हटलं काय ले लो, भाभीने फुल्ली आहे कपडे. बुलबुल्यामध्ये आलेलो आपण. आता कुठं जायचं आहे पण ते लावायचं कसं? अंगाला लावता कसं? अरे ते घासलं नाही जाणार काही? कडे पाहिले का? नाही, अंग पूर्ण घासलं जाईल. मँगो फ्लेवरचा आहे, एकदम भारी. फार आंबट दिस. मँगो फ्लेवर बाहेर लावून गेलं तर फुल आंबे खाऊन आला असं वाटेल. हे डू नॉट टच कोणतं आहे ते? सेल आहे कसलं तरी. आता हिला मेंदूवडा खायचा, त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे एका ठिकाणी. आता तिथं काही आवडलं नाही आम्हाला. इथे तिला एक तर मेंदूवडाच खायचा आहे. रोज माझा मेंदू खाते, आज मी वडाला खाणार. पण आज भारी दिसते यार तू. वा, असं केली तुला. हे इथे भेटलेलं आहे आम्हाला एक ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंट. जाऊ. हा, एसी मस्त. मॅडमचं मेंदू वडा भेटलेला आहे. आता खा बाई. मला
माझा मेंदू सोड. इतका टॅन झालो आहे बेकार. तू नाही झाली इथं. तू डायरेक्ट 2 किलो मेकअप चोपडला खरं सांग. हात आणि तोंड सेम आहे. हात हे काय लॉजिक आहे हात आणि तोंड सेम. ओके हात काय नाही होत. ते म्हणतात ना मेकअप चोपडला आहे म्हणून भुरळ आहे. तू हाताला थोडी चोपडला. काय सांगते आता हाताला पण चोपडला. तू सकाळी 6 वाजता उठून चालू करते बघ. रोज 7-8 वाजता उठते आणि 2-4 तास मेकअप करून बाहेर मी उठतोच तर तुझं आवडलेलं असतं अशी बसताय. चला ना प्रसाद. ठीक आहे आता नाश्ता करतो. खूप भूक लागलेली आहे. नाश्ता झाला. नाश्ता नाही सॉरी जेवण. जेवणा जागेवर नाश्ता करतो कारण इथं पोळी बिळी काही भेटत नाही. भेटतं का रोटी भेटते काही पण चाटा मारते. रोटी भेटते आपण. ठीक आहे फुल थकलेलं आहे. झोप लागते मला माझ्या यार ते. एवढी झोप काढली ना तुम्ही. अगं मग गाडी आमचा चेकआउट टाईम कितीचा आता 12चा होता. हे 11:45 उठले आणि सगळं फ्रेश झाले पटपट निघाले. म्हणे झोप नाही झाली म्हणे आणि मी तर 8 वाजता उठली. मी ती गाडीची वाट बघतोय. गाडी कधी येईल 5 वाजता आणि 2 तासाचा प्रवास आहे मस्त. हा नंतर 4 तासाचा प्रवास मस्त झोपा. प्लेनमध्ये झोपायला भेटत नाही. हां ते एक तर आमच्याकडून अशी प्लेन बुक झालेली ना. एवढंच डिस्टन्स आहे त्या. आता पण तीच आहे का? हां ती सेमच. तरी मी झोपायचे नवीन ऑप्शन्स काढेल. झोप 300 रुपयात 2 वडे आलेले. किती 300 रुपये झालेले आहे माझं बघ केवढे. खातो मी आता. तिथे प्रसाद चालू आणि माझं पा किती छोटा त्यांचं पा किती मोठा. आता यांच्या हे काय केले तू? कारण इकडे एवढं रेट भेटणार नाही आणखी. सो आमची गाडी आलेली आहे. बॅगेला पार कवर लावता पाऊस नाही लागू म्हणून आम्ही यायला कुलूप बी लावत नाही. कुलूप पण लावले कवर दूरची गोष्ट आहे. Bus is only 1-5 to Mumbai because have some passenger like a pink flag animal to Mumbai. That's why you need to second your baggage. I mean they need to security check that inside your baggage no any like animal no any pet inside. That's why you need to. आमची ट्रिप इथे येणे झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी. सो लवकरच अपडेट्स येतील. थँक्यू बाय बाय. जय महाराष्ट्र.